तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावनाई देवी मंदिरात उत्सव होता. माझ्यासाठी माझ्या सासरचा हा पहिलाच उत्सव होता. त्यामुळे तो अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. यांनी तर मला 2 दिवस आधीपासूनच सांगून ठेवलं होतं की आपल्याला पावनाई देवी मंदिरात जायचं आहे. संध्याकाळी 7:30 वाजता तयार राहा. म्हणून मी संध्याकाळचे जेवण वगैरे 7:30च्या आधीच बनवून घेतलं. त्यानंतर मी तयारीला लागले. आणि हो, कुठे जायचं म्हटलं की मी एका पायावर तयारच असते. मला सजायला नटायला खूपच आवडतं. त्यामुळे मी पटकन तयार झाले. यांनी सुद्धा सगळं पटकन आवरून घेतलं. रात्रीचं फिरण्यात एक वेगळीच मज्जा असते. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. पूर्ण मंदिराला रंगबिरंगी तोरणाने सुंदर सजावट केली होती. ती सुंदर रोषणाई मन वेधून घेत होती. भोवताली मस्त जत्रा भरली होती. आता आम्ही मंदिरात पाऊल ठेवले. धूप अगरबत्तीचा मस्त सुगंध दरवळत होता. आम्ही वेळ साधूनच मंदिरात आलो होतो, कारण आम्हाला माहीत होतं की यावेळी गर्दी नसणार. गर्दी नसल्यामुळे वातावरणात शांतता होती. वातावरण एकदम प्रफुल्लित आणि आनंदमय होते. आदिशक्तीचं ते मनमोहक रूप पाहून मन सुखावले. मी आईला हळदी कुंकू वाहिले आणि जोड्याने नमस्कार केला. आज मंदिरात पूजासुद्धा होती. आम्ही पूजेच्या देखील पाया पडलो. हा पावनाई देवीचा उत्सव 3 दिवस असतो आणि शेवटच्या दिवशी पूजा असते. आता आम्ही बाहेर आलो आणि गावातील 12 पाचातील खांबकाट्यांना नमस्कार केला. सुरुवातीला घोड्यावर बसलेला देव होता. तो आमचा म्हणजे बारकांचा आहे, अनुभव देव. पालखीत पावनाई देवीची मूर्ती ठेवतात. तिला नमस्कार केला आणि आम्ही भावकाई देवीच्या मंदिरात आलो. आईचे रूप सुंदर लोबाचवाने दिसत होते. मूर्तीकडे पाहून एक वेगळाच आनंद वाटला. त्यामुळे तिथे नमस्कार करून बाहेर आलो आणि जत्रा फिरू लागलो. मला वाटलं नव्हतं जत्रा एवढी मोठी भरते. बऱ्याचशा वस्तू दिसत होत्या. यांनी त्यावेळेच्या आणि आजच्या जत्रेतील फरक सांगितला. खरंच बालपणीची मजा होती जत्रेची, ती आता वाटत नाही. जग फास्ट झालं, डिजिटल झालं, पण सगळ्या भावनाच नाहीशा झाल्या. आम्ही मस्त जत्रा फिरलो. वडापाव आणि खाज्याची पुडी घेऊन घरी आलो. खूप छान वाटलं. मन एकदम टवटवीत झालं. आता बघू हे मला कुठे परत घेऊन जातात ते.